श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वयंपाकघरात आपण कोणते नियम पाळले पाहिजे, म्हणजेच कोणत्या चुका करणं टाळलं पाहिजे, कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे, याची माहिती देणार आहे. घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर, आधुनिक भाषेतील किचन. दररोज पोटाची खळगी भरण्यापासून ते भांड्याला भांडं लागण्यापर्यंत अनेक गोष्टी स्वयंपाकघरात होतात. घरातील महिला ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालवतात, ते ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर. त्यामुळे तुमच्या घराची प्रगती होण्यामध्ये स्वयंपाकघराचा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर भंडार मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूनी जी घंटी आहे, ती पण दाबा. सगळ्यात पहिला नियम म्हणजे आपल्याला कणिक मळताना त्याच्यामध्ये चिमूटभर साखर किंवा मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर कणिक मळल्यानंतर त्याला अशी बोटं उमटवायची आहेत. पूर्ण गोळा ठेवायचा नाही आहे. दुसरं असं की पोळी किंवा भाकरी बनवतो, तर पहिली पोळी ती करून साईडला ठेवावी आणि मग इतर सदस्यांना ज्या पोळ्या किंवा भाकरी आहेत त्या द्याव्या. आपल्याला त्यासाठी छोटीशी पहिली पोळी करायची आहे. एक गाईच्या नावे आणि एक आपल्या कुलस्वामिनीच्या नावे. अगदी छोटी ही पहिली पोळी आपण गाय नसेल, कुत्रा नसेल तर टेरेसवर, बाल्कनीत कुठेही ठेवली तर पक्षी येऊन खाऊ शकतात. शक्यतोवर वास्तुशास्त्रानुसार पूर्वेकडे आपलं स्वयंपाकघर असावं. आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर असावं. स्वयंपाकघरात नेहमी स्वच्छता राखली पाहिजे. स्वयंपाकघरातील काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की स्वयंपाकघरात चाकू, कात्री ह्या गोष्टी अडकवून ठेवू नये. त्याचबरोबर बरेचदा उरलेलं पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते वापरतो, पण ते अजिबात योग्य नाही आहे. असं केल्याने आपल्या आरोग्याला हानी तर होतेच, पण शनी आणि राहू ग्रहांवरती वाईट परिणाम होतो. शास्त्रानुसार मळलेलं पीठ वापरणं ही चुकीची गोष्ट आहे. आपल्याला गरमागरम पोळी किंवा भाकरी खायला मिळावी असं आपल्या घरात सगळ्यांनाच वाटतं. पण त्यासाठी अगदी तव्यावरची पोळी ही ताटात तुम्हाला कधीच घ्यायची नाहीये. त्यासाठी 2 मिनिटाचा संयम ठेवायचा आहे. जेव्हा आपण पोळी किंवा भाकरी तव्यावरून भाजून होते, तेव्हा ती 2 मिनिटासाठी टोपलीमध्ये किंवा स्टँडमध्ये, हॉटपॉटमध्ये, केसरोलमध्ये ठेवायची आणि ताटामध्ये वाढून घ्यायची. थोडीशी वाफ गेल्यानंतर ती आपल्याला ताटामध्ये घ्यायची आहे. तव्यावरून डायरेक्टली आपल्या ताटामध्ये आपल्याला पोळी घेऊन खायची नाहीये. असं म्हटलं जातं, की अशी पोळी खाल्ल्याने जे आपण भविष्याबद्दल स्वप्न बघतो, ती पूर्ण होत नाहीयेत. त्यामुळे पुढच्या वेळी तव्यावरची पोळी अगदीच ताटात घेऊ नका. आणि दुसरं म्हणजे पोळी किंवा भाकरी ही हातात घेऊन अजिबात खाऊ नका. ती ताटामध्ये ठेवा आणि मग अदबीनं खा. पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे स्वयंपाकघरात दूध कधीही उघडं ठेवू नये. दुधाची पातेली, नेहमी भांडे झाकून ठेवावे. असं न केल्यास अनेक समस्यांना आणि अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे दुधावरती झाकण ठेवा. गरम असल्यास त्यावरती तुम्ही छोटी-छोटी छिद्र असलेली झाकण ठेवू शकता. दुसरं व्यावहारिक कारण म्हणजे जे दूध हे जेवढं सक्षम आणि सकस आहे, तेवढंच ते संवेदनशील पण आहे. दुधात एखादी गोष्ट पडून आपल्या पोटात गेल्यास त्याचा आपल्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होऊ शकतो. अनेक जण किचनमध्ये औषधं ठेवतात, जे चुकीचं आहे. वास्तुशास्त्रानुसार औषध कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये. असं केल्याने आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. असं मानलं जातं, की तब्येत बिघडल्यामुळे उपचारात बराच खर्च नकळतपणे आपल्या स्वयंपाकघरात पोचतात. इतकंच नाही, तर आई अन्नपूर्णा देवी स्वयंपाकघरात राहते. त्यामुळे शूज किंवा चप्पल घालून स्वयंपाकघरात गेल्याने आई अन्नपूर्णेचा अपमान होतो. पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठे बाहेर गेला असाल, जेवायला गेला असाल, तेव्हा स्वयंपाकघरामध्ये काहीच शिजत नाही. अशा वेळी तुम्ही परत घरी याल, तेव्हा निदान स्वयंपाक आपला गॅसवरती थोडंसं दूध गरम करून पिऊ शकता. तुम्ही चहा गरम करून पिऊ शकता. स्वयंपाकाला म्हणजे सुट्टी कधीच देऊ नका. गॅसवरती काही ना काही चूल पेटलीच पाहिजे. चूल किंवा गॅस न पेटवणं हे अशुभ कार्यामध्ये मोडलं जातं. पुढचा नियम म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जेव्हा आपण गॅस शेगडी घेतली जाते, तेव्हा तुम्ही एक सिंगल गॅस किंवा सिंगल चूल कधीच वापरू नका. तुम्ही चूल वापरत असाल तर ती अवलीची घेऊ शकता. तर
एका साईडनी आपण स्वयंपाक करतो आणि दुसऱ्या साईडनी चुलीवर काहीतरी भाजलं जातं. तुम्ही 4 बर्नरचा गॅस हा कधीही वापरू नका. वास्तुशास्त्राचा नियम आहे की दक्षिणेकडे तोंड करून कधीही चूल मांडत नाहीत. दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक शिजत नाही. दक्षिणेकडे शिजणारं अन्न हे दानवान आणि राक्षसांसाठी असतं. त्यामुळे शक्यतोवर 4 बर्नरचा गॅस घेणं टाळा. 4 बर्नर ही 4 मुख्य दिशा पूर्व, पश्चिम आणि उत्तर, दक्षिण समजल्या जातात आणि म्हणूनच तुम्ही हा नियम नक्की लक्षात ठेवा. यापुढचा नियम म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक घराच्या किचनमध्ये नळामधले कधीही पाणी टपकू देऊ नका. स्वयंपाकघरातील तापमान नेहमी खूप जास्त असते. त्यामुळे पूजा म्हणजे देवघर हे स्वयंपाकघरात बनवू नये. त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते. घरातील प्रार्थनास्थळाची भिंत ही शौचालयाच्या भिंतीला जोडू नये. त्यामुळे घरात अशांततेचं वातावरण निर्माण होतं आणि घरात संकटे निर्माण होतात. यानंतर स्वयंपाकघरातच पाण्याचा अजून एक नियम म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर तुमची गॅसची शेगडी किंवा किचनचा ओटा लगेचच पुसू नका. जेव्हा ती गॅसची शेगडी पूर्ण थंड होईल तेव्हा किंवा जर तुम्ही चुलीवर स्वयंपाक करत असाल तर ती चूल जेव्हा पूर्णपणे थंड होईल त्यानंतर तुम्ही ती स्वच्छ करू शकता. तुमची गॅसची शेगडी डायरेक्ट गरम असताना पुसली तर तुम्हाला चटकासुद्धा लागू शकतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचा स्वयंपाक पूर्ण होतो, तेव्हा तुम्ही गॅस वगैरे, किचनचा ओटा सगळं पुसून काढता आणि तुमची चूल असेल तर तुम्ही चूल वगैरे साफ करता. स्वयंपाक झाल्यानंतर गॅसवरती किंवा चुलीवरती आपल्याला कुठलीही वस्तू वस्तू म्हणजे की भांडं, पातेली वगैरे ठेवायची नाहीये, तवा ठेवायचा नाहीये. आपल्याला त्या गॅसवर अजिबात न ठेवता बाजूनी ठेवायच्या आहेत. ओट्यावर एका साईडला ठेवावं. चुलीवर किंवा गॅसवर असं भांडं किंवा कुकर डोक्यावरती ठेवू नये. असं म्हणतात, की चुलीवरचा डोक्यावरचा भार आपल्याला हा कमी करायला हवा. सतत गॅसच्या डोक्यावर आपल्याला भांडी स्वयंपाकाची ठेवायची नसतात. थोड्या वेळासाठी का होईना, पण आपल्याला चुलीला विश्रांती द्यायची असते. आपण जेव्हा हिरव्या भाज्या बनवत असतो, तेव्हा बरेच जण हिरव्या भाज्यांमध्ये हळद घालत नाहीत. पण तुम्ही जेव्हा हिरव्या भाज्या बनवत असाल, तेव्हा हळदीचा वापर जरूर करा. भगवान विष्णूंना प्रिय अशी हळद लक्ष्मी स्वरूप असते आणि त्यामुळे गुरुग्रहाची कमजोरी होत नाही. त्यामुळे जेव्हा आता तुम्ही हिरव्या भाज्या बनवाल, तेव्हा त्या भाज्यांमध्ये हळदीचा वापर हा नक्कीच करा. त्यानी आरोग्यही चांगलं राहील आणि गुरुची कृपा देखील तुमच्यावरती बनून राहील. बरेचदा काम करताना एखाद्या भांड्याला थोडासा तडा जातो आणि आपण ती भांडी तुटलेली, तडे गेलेली भांडी वापरत असतो. पण अशी तुटलेली आणि तडे गेलेली भांडी वापरल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बिघडते आणि घरावरती कर्जाचा बोजा हा वाढत जातो. आजकाल आपण बघतो की गृहिणी स्वयंपाकघरामध्ये चप्पल वापरतात. पण स्वयंपाकघरामध्ये चप्पल वापरणं शक्यतोवर टाळलं पाहिजे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग केले जातात. मात्र ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्त्वाचे मानले गेले आहे. अनेक गोष्टी आपल्याला आपले घरातली मोठी मंडळी, पूर्वज यांनी पण सांगितल्या आहेत. तर्कशास्त्रानुसार त्या गोष्टी योग्यच आहेत. त्यामुळे निश्चितच त्या गोष्टीला काहीतरी वैज्ञानिक कारणसुद्धा असतात. म्हणूनच स्वयंपाकघरातील काही नियम आणि पद्धतींमध्ये बदल केल्यास आपल्या घरामध्ये धन, धान्य, आरोग्य आणि स्थैर्य नक्कीच राहू शकते. मी आशा करते आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री